नमस्कार. सुनेत्राताई पवारांनी आता मंडळी त्रिशूल हाती घेतला आहे, लक्षात घ्या. आपला हात धरून ओढतायत, आपल्या खांद्यावर हात ठेवतायत. जयने कुठे बसावं ते कोण ठरवतंय ते सगळं त्यांनी निमूटपणे पाहिलं, सहन केलं, धीर ठेवला, संयम ठेवला. पण आता मात्र प्रत्यक्षात दणके द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. दादा गेले, वहिनी आल्या, आता काय आपली मजाच मजा. टपून बसलेल्या दोन कावळ्यांनी राष्ट्रवादीला गिळण्यासाठी स्वप्न रंगवले होते. आपण पक्षाची पूर्ण सूत्रे सुनेत्रा वहिनींनाच देऊ, परंतु पाठीमागून रिमोट मात्र आपल्या हातात ठेवू. वहिनी साध्या आहेत, बाईच्या जातीला एवढं काय कळतं हो. थोरले पवार तर सोबत नाहीच, त्यामुळे कुठेही धोका संभवत नाही. परंतु कशाचं काय, या दोन कावळ्यांच्या स्वप्नांची अगदी राख रांगोळी झाली आहे मंडळी. खुद्द सुनेत्रा पवारांनीच, सुनेत्रा वहिनींनीच त्यांची राखरांगोळी केली आहे त्यांच्या स्वप्नांची. कारण काय तर, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. पाटलांची मुलगी, पाटलांची बहीण आणि पवारांची सून, दोन्ही घरी तुम्हाला ठाऊक आहे राजकारणाचा सहवास. आणि राजकारणाचा सहवास मिळालेल्या सुनेत्रा पवार शपथ घेतल्यापासून तर काल परवापर्यंत सर्व काही निमूटपणे शांतपणे बघत होत्या की काय चाललंय. जय पवारांनी व्यासपीठावर कुठे बसावं हे ते दोघंच ठरवत होते. हे त्यांना वेळीच कळलं, पण शांत होत्या. सुनेत्रा वहिनींसोबत कुणाला बोलू द्यायचं, कुणाला नाही, हे तुम्ही एका महिला आमदाराच्या तोंडून चुकून निघालेलं व्हायरल वाक्य ऐकलंच असेल मीडियावरून. त्यानंतर चक्क सुनेत्रा वहिनींचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पाहिला असेल तोही व्हिडिओ. एवढंच नाही तर त्यांच्या खांद्याला स्पर्श करून एखाद्या लेकरासारखं किंवा त्यांच्या हिशोबाने कुणासारखं ते ट्रीट करणाऱ्यांचा उतावीळ कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. तेव्हा आपण सर्वांनी सुनेत्राताईंना निमूटपणे सहन करताना वेळोवेळी पाहिलं या महिनाभरात. हे चित्र बघून व्यथित झालेल्या रोहित पवारांनी सुद्धा काकींसोबत नीट वागण्याचा सल्ला देखील त्यांनी मीडियावरून दिला होता. आणि हे सगळं त्या बघत होत्या, कारण ती वेळ नव्हती बोलायची. सुनेत्रा वहिनींनी आता मात्र पवित्रा घेतला आहे मंडळी. पतीची दिनचर्या आणि त्यांच्या कामांचा झंझावात, अर्थात अजित पवारांचा, तो काय होता हे पत्नीशिवाय दुसरं कोणीच जवळून पाहिलं नाही. दादा पक्षाला कसे चालवायचे हे त्यांना ठाऊक असल्याने आपण कसं वागलं पाहिजे हे सुनेत्राताईंना ठाऊक आहे. अगदी दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून वहिनींचा दणका सुरू झाला आहे. कुणाची जागा कुठे आहे पक्षात ते दाखवून देण्याची सुरुवात त्यांनी हल्ली केली आहे. कारण आता त्या फक्त पवार वहिनी नाही तर पॉवर वहिनी झाल्या आहेत, लक्षात घ्या. कारण बघा ना, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, अनेक कारखान्यांच्या चेअरपर्सन, एवढी पदं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे या चांडाळ चौकडीला सुतासारखं सरळ करण्यासाठी एवढी पदं त्यांना पुरे आहेत, लक्षात घ्या. सर्वांच्या काळ्या पांढऱ्या फाईल्स आधी त्यांनी जवळ ठेवल्या आहेत गेल्या 2-3 दिवसात मंडळी. त्यामुळेच मी हा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे प्रत्येकाचा रिमोट हल्ली त्यांच्या जवळ आहे. त्याच्यामुळे कोणी चीप अटक करू शकत नाही हल्ली. आणि म्हणूनच आधी दोघांना सरळ त्या करणार आहेत. कोणते दोघं तुम्हाला कळलं असेल मंडळी. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओतून पवार परिवाराच्या रणनीतीबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत असतो. काहींना वाटतं मी पेड पत्रकार आहे, काही अंधभक्तांना वाटतं मी पवार कुटुंबाचा पाठीराखा आहे, मी राष्ट्रवादीचा मी समर्थक आहे, काहींना वाटतं मी राष्ट्रवादीचाच भाग घेतो. खरं सांगू तर मी कुणाचाही पाठीराखा नाही आणि कुणाची पाठराखण मी करावी आणि महाराष्ट्र माझ्याप्रमाणे वागेल तेवढा मी मोठा नाही, लक्षात घ्या. मी पाठराखण कुणाची करतो तर ती लोकशाहीची. मी पाठराखण करतो ती कोणाची, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची. मी पाठराखण करतो ती मानवतेची, हे लक्षात घ्या. त्यामुळं असं अजिबात समजू नये ही नम्र विनंती आहे. सुनेत्रा पवारांनी आपल्याच पक्षातील विघ्नसंतोषी लोकांच्या हालचाली अगदी पहिल्या दिवसापासून बघितल्या आहेत, पण ते शांत होत्या. दादांचा अपघात नाही तर मग कुणी कशासाठी घातपात केला असावा हे देखील त्यांच्या लक्षात आलं आहे. दादांचा घातपातच झाला असं त्यांच्या मनात असेल तर बदला त्या घेणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी रोहित पवारांना त्यांनी सोडलंच आहे आणि पवार साहेब आहेत मागे. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून या सर्वांना धडा शिकवण्याचा पहिला क्लास परवापासून सुरू केला आहे मंडळी. असं तुम्हाला ठोस समजायचं असेल तर राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे काल परवापासून पडलेले चेहरे तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल, सर्व काही कळेल. कधी कधी जे बोलून ऐकून कळत नाही ना मित्र, ते चेहरे वाचून कळत असतं, लक्षात घ्या. दोन डोमकावळ्यांनी आखलेला भेद त्यांच्याच अंगावर आता उलटला आहे. कारण दादांच्या गटातील जवळपास 30 ते 35 आमदार
हे शरीराने दादांच्या राष्ट्रवादीत असले तरी ते मनाने मात्र थोरल्या पवारांच्या बाजूने आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे दादांच्या पक्षाच्या चाब्या सुनेत्रा वहिनींनी घेतल्या असल्या तरी त्या अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्याच हातात आहे, हे विसरून चालणार नाही. रोहित पवार जे उघडपणे बोलतायत मीडिया पुढे पत्रकार परिषदा घेऊन, सुनेत्रा काकींशी कसं वागावं हा सल्ला त्या दोन नेत्यांना अगदी मीडिया पुढे जाहीरपणे रोहित पवारांनी दिला. यावरून तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, ही ताकद, सत्तेच्या विरोधात बोलण्याची ही जोखीम त्यांनी कुणाच्या बळावर घेतली असेल ते समजणं फारसं अवघड नाही. दादा गेल्यानंतर दादांच्या पक्षाची सर्व सूत्रे ही शरद पवारांनी आपल्या हाती घेतली आहे, हे विसरू नका. ही गोष्ट कळायची असेल तर आधी पवार कळले पाहिजे प्रत्येकाला. दादांची राष्ट्रवादी गिळण्यासाठी दोन नेत्यांची हिंमत कुणाच्या बळावर होत आहे हे पवारांनाही माहिती आहे. पडद्यामागून या दोन्ही नेत्यांना कुणाचा आधार आहे गेल्या 4 महिन्यापासून, कुठल्या पक्षाचा, हे पवारांना आणि सुनेत्राताईंना ठाऊक आहे आणि तुम्हालाही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काहीच दिवसात महाराष्ट्राला कळेल की सुनेत्राताईंचा पॉवर काय आहे. मंडळी, पवार कुटुंब आतमधून एकत्र आहे हे मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. विरोधकांना गाफील ठेवून मैदान मारण्याचा पवार कुटुंबाचा हातखंडा हा नवा नाही, हा जुना आहे. आणि या सर्वांचे गुरुजी कोण आहेत तर शरद पवार. महाराष्ट्रातल्या राजकारणात भविष्यात कुणाचीही सत्ता असू द्या, परंतु यापुढे पुढची 50 वर्ष मी सांगतो तुम्हाला केंद्रस्थानी हे पवार कुटुंबच राहील, हे तुम्ही आज लिहून घ्या. कारण तशा प्रकारचं फाउंडेशन पवारांनी तयार केलं आहे कुटुंबामध्ये. अजितदादा गेले, अपघात झाला की घातपात, या प्रश्नाचं खरं उत्तर आता मिळालं नाही, मिळणार आहे. घातपात झाला तर घातपात करणारे कोण? थोरल्या पवारांपासून अख्ख्या राजकीय क्षेत्रालाही ठाऊक आहे मंडळी. आतमधली बातमी. हे का ठाऊक आहे तर दादा जाण्याआधीच्या ज्या घडामोडी गेल्या 4 महिन्यात घडल्या त्या सर्वांनाच ठाऊक होत्या. दादा कशासाठी आणि कुणाला अडसर ठरत होते पक्षामध्ये याची पूर्ण कल्पना पवार कुटुंबासहित अख्ख्या महाराष्ट्राला होती आणि आहे. सुनेत्रा वहिनींना आपण नियंत्रित करू, या पक्षात कुणाची जागा कुठे असेल हे सर्व आपण ठरवू. बाईची जात आहे काय कळेल त्यांना, हा मनसुबा फेल झाला आहे. आणि या पाठीमागे थोरल्या पवारांचाच हात आहे, हे 100% लक्षात घ्या. येत्या काहीच दिवसात राष्ट्रवादीचं चित्र आणि चरित्र तुम्हाला अगदी बदललेलं दिसेल, हे लिहून ठेवा. राष्ट्रवादीचा भविष्यातील दादा हा रोहित पवार असेल, हे देखील ठामपणे लक्षात घ्या. येत्या काही काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील आणि ही सर्व सूत्रे भविष्यात रोहित पवारांकडे स्वतः सुनेत्रा वहिनीच देतील, हे निश्चित आहे. पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार ही 4 तरुण मंडळी पवारांची चौकडी मैदानावर उतरवून शरद पवार थांबतील तोपर्यंत थांबणार नाही. हे ज्योतिष नाही, हे भाबळ भाकीत नाही, हा हवेत मारलेला तीर नाही, हे मनाचे मांडणे देखील नाहीत, हे मुंगिरी लालचे सपने देखील नाहीत, तर हा प्रत्येकाच्या वागणुकीवर बारीक नजर ठेवून केलेला एक साधा अभ्यास आहे मंडळी. जेव्हा अख्खा देश व्यक्त होतो ना तेव्हा पवार शांत असतात, हे लक्षात घ्या. जेव्हा देश थकून गप्प होतो तेव्हा पवारांचं तोंड उघडत असते. अर्थात कधी चूप राहावं आणि कधी व्यक्त व्हावं यात हे अख्खं कुटुंब निपुण आहे. जिथे काँग्रेसचा गड होता मंडळी तिथे राष्ट्रवादीचं पिल्लू बलवान करणं आणि वारंवार सत्तेत निरंतर वर्षानुवर्ष वाटा ठेवणं हे महाराष्ट्रात कुणालाच आजवर जमलं नाही, कुठल्याच पक्षातील माणसाला. जेव्हा पाठीत खंजीर खुपसण्याचं राजकारण महाराष्ट्रात आलं आता गेले काही दिवस अगोदर, तेव्हा त्यांनी देखील कधी काळी खंजीर आपणही खुपसलायत कुणाच्या पाठीत. तेव्हा ते पवारांना लक्षात आलं की अरे हा फंडा तर आपलाच आहे. आणि म्हणूनच आपलाच फंडा आपल्यावर उलटल्याचे पाहून पवार आता हुशार झाले आहेत, चकार झाले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा पक्ष सुनेत्राताई स्वतःच चालवतील, परंतु मागे हात मात्र जगन्नाथ हा पवारांचाच राहील, लक्षात घ्या. शेवटी आपल्या मनात काय सुरू आहे मंडळी ते देखील महत्वाचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि कमेंट करताना सुसंस्कृत भाषेचा वापर कराल ही खात्री आहे. आणि सोबतच आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते आवर्जून नमूद करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ही माहिती जाऊ द्या. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.